नमस्कार मित्रांनो, नूतन्स रीडिंगमध्ये आपले स्वागत आहे. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. एके दिवशी झोपेत ती काही बोलत आहे असे मला वाटले. ती कुणाशी बोलत होती कुणास ठाऊक. स्वप्नात ती माझ्याशीच बोलत असेल का? मी स्वप्नातसुद्धा दिसावे इतके देवयानीचे माझ्यावर उत्कट प्रेम असेल का? माझ्या रोमारोमात आनंद लहरी उसळल्या. जीवाचे कान करून मी ऐकू लागलो. ती झोपेत म्हणाली, बहुधा हा तिने चुंबनाच्या मागणीला दिलेला नकार असावा. तिच्या स्वप्नात मीच आलो असलो पाहिजे. ती म्हणत होती, किती सुंदर आहेत ही फुलं, पण किंचित थांबून ती उद्गारली, नाही गडे, नाहीही माळणार. काही क्षण गेले. ती निद्रामग्नच होती. जणू काय झोपेत एक नाटक चालले होते आणि ती त्यातले आपले संवाद म्हणत होती. ती म्हणाली, तुम्ही ती माझ्या केसात. पुन्हा काही क्षण गेले. ती उद्गारली, नाही, मग मी त्यांचा चाळोमोळा करून टाकीन. तिचे स्मित मावळले. ती एकदम बोलायची थांबली. झोपेत कुणाला उद्देशून ती हे बोलत आहे हे मला कळेना. तो संवाद मैत्रिणीशी चाललेला नव्हता हे निश्चित. ती तू म्हणत नव्हती, तुम्ही म्हणत होती. दुसऱ्या दिवशी तिला रात्रीचे स्वप्न आठवते की काय हे पाहण्यासाठी मी म्हणालो, आज थोडा धार्मिक विधी आहे. स्नान झाल्यावर तू धार्मिक विधी? आज कुठलाच सण नाही. थोडा नवा उत्सव आहे हा. नाव तर कळू दे त्याचं नाव आहे देवतापूजन. ते तर नित्यच असतं की. ही देवता निराळी आहे. सूर्य, वरुण, मरुत यांच्यासारखी नाही ती. ती स्वर्गात वास करीत नाही. मग घरोघर तिचा संचार सुरू असतो. तिच्यामुळंच प्रत्येक घराला स्वर्गाचं रूप येतं. पत्नीपूजा हा या उत्सवातला मुख्य भाग आहे. तिने हसत विचारले, या पूजेचा विधी काय आहे? देवतेला भक्ताचं भय वाटण्यासारखं त्यात काही नाही ना? छे, फार सोपा आहे तो विधी. पतीनं पत्नीच्या केसात ताजी सुंदर सुगंधी फुलं गुंफायची, एवढाच. आणि त्या फुलांचा मनसोक्त वास घ्यायचा. प्रसाद घेतल्याशिवाय कुठलीच पूजा कधी होते का? हे पहा, मी आहे हस्तिनापूरची महाराणी, आपण आहात महाराज. आपल्या असल्या पोरकटपणा दासदासींनी पाहिला तर राजवाड्यात आपली काही प्रतिष्ठा राहिली का? प्रतिष्ठा? विषारी बाणासारखा हा शब्द प्रथम कानात आणि नंतर काळजात घुसला. हाच शब्द आईने वापरला होता. अलकेला जहाल विष दिल्यावर राजवाड्याची प्रतिष्ठा, राजघराण्याची प्रतिष्ठा, माणसाला जमिनीत जिवंत पुरून त्या जागेवर त्याची सुंदर समाधी बांधण्याची ही प्रतिष्ठा. देवयानी ही आईचीच पुढल्या पिढीतली आवृत्ती आहे का? काळ बदलतो, पिढ्या पालटतात, पण माणसे ती कधीच बदलत नाहीत का? जे सांगायचे होते ते काही मी नीटपणे सांगू शकत नाही असे पुन्हा पुन्हा वाटतंय मला. माणूस आपले हृदय पूर्णपणे उघडे करू शकतच नाही का? या हृदयाला दारे तरी किती असतात. लज्जा, संकोच, प्रतिष्ठा सर्व काही बाजूला सारून माझ्या आणि देवयानीच्या सहजीवनातल्या पहिल्या वर्षाचे वर्णन करावे असे. ते कठीण आहे, फार कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. माझी अपूर्णता मला टोचीत होती, छळीत होती. मला पूर्णतेची तहान लागली होती. ती तहान जशी शरीराची तशीच मनाचीही होती. देवयानीने मला थोडेफार शरीर सुख दिले, ते ऋण मी अमान्य करीत नाही. पण ते देताना सुद्धा ती कधीही उचंबळून आली नाही. अनेकदा ती मंचकावर झोपेचे सोंग करून पडे. महालात पाऊल टाकल्यावर ते माझ्या लक्षात येई. मी मुद्दाम पाऊल न वाजवता तिच्याजवळ जाऊन तिचे चुंबन घेई. पण त्या चुंबनाने मला गारठल्यासारखे होई. मला त्याचा प्रतिसाद मिळत नसे. अश्वमेधाच्या पर्यटनात रतीचे एका पाषाण मूर्तीचे मी चुंबन घेतले होते. त्याची अशा वेळी नकळत मला आठवण होई. या चुंबनाने माझ्या अंगात वीज सळसळत नसे. माझे एकटेपण, माझे अर्धेपण, माझे अपुरेपण तसेच तळमळत राही.
सूर्यप्रकाशात फिरणाऱ्या आंधळ्यासारखे आम्ही शरीराने जवळ पण मनाने दूर आहोत असे राहून राहून मनात येईल. प्रीती हा कोणत्याही भीतीतून किंवा दुःखातून मुक्त होण्याचा एक सहज सुलभ मार्ग आहे, हे मी मुकुलिकेपासून शिकलो होतो. तिची ही प्रीती अरण्यातली काट्याकुट्यांनी भरलेली अनोळखी वाट होती. कुणाला ठाऊक, तिच्यावर सर्पसुद्धा मला दंश करायला सज्ज होऊन पडले असतील. पण देवयानीची प्रीती अशी नव्हती. तिचा चोरटेपणाशी, पापाच्या कल्पनेशी काडीचाही संबंध नव्हता. ती पवित्र, मंगल, धर्ममान्य होती. सुंदर रंगवल्लिकांनी अलंकृत केलेल्या आणि जातीपुष्पांच्या पायघड्या घातलेल्या राजमार्ग होता हा. पण या राजमार्गावरही मी एकटाच भटकत होतो. फुलातल्या सुगंधासारखी प्रीती मला हवी होती, न दिसणारी, पण सतत सभोवती मंद मधुरतेचे सिंचन करणारी. देवयानीकडून असली प्रीती तर मला कधीच मिळाली नाही. समुद्रात पोहायचे सुख यथेच्छ हवे असेल तर किनारा सोडून आत दूर दूर जावे लागते. आलटून पालटून लाटांची आलिंगने आणि आघात स्वीकारावे लागतात. पळापळाला खारट चुंबनांची माधुरी चाखावी लागते. निळसर समुद्रात तरंगत राहून दूरच्या निळ्या क्षितिजाला मिठी मारावी लागते. मृत्यूच्या मुखात हसत हसत सागराच्या अमर गीताला साथ करावी लागते. प्रीतीचेही तसेच आहे. तिच्या राज्यात स्वतःला विसरून जावे लागते. स्वतःला धुंद होऊन झोकून द्यावे लागते. स्वतःच्या अणुअणूंतील फुलांचा चोळामोळा करून त्यांच्या सुगंधाचे दान प्रेमिकेला करावे लागते. हे देवयानीला कधीच उमगले नाही. तिने ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट नकळत असेल तिने आपल्या उत्कट सुखाचा सदैव उपहास केला. मला सतत जाचक असलेली एकटेपणाची टोचणी तिच्या सहवासातही तशीच कायम राहिली. मनाने तरी ती माझ्याशी एकरूप होऊ शकली? छे, आपल्या कवचातून हळूच कामापुरते डोके वर काढणाऱ्या प्राण्यासारखी ती. ते कवच केवळ शारीरिक नव्हते, ते मानसिकही होते. तिला काही हवे असले, तिला एखादी लहर आली, ती तेवढ्यापुरती ती कवचाबाहेर येई. पण तिला हवे ते मिळाले की क्षणार्धात ती त्या कवचात परत जाई. सिद्धीच्या बळावर अंतर्धान पावणाऱ्या हठयोग्यांसारखी ती वाटे. तिच्या मानसिक कवचात केवळ एका व्यक्तीला जागा होती, ती म्हणजे शुक्राचार्य. तिथे तिने मला जागा करून दिली असती तर कदाचित ययातीचे जीवन अतिशय भिन्न झाले असते. तर हे शब्द म्हणजे शुद्ध आकाशपुष्पे आहेत. देवयानीसारखी सुंदर पत्नी मिळूनही मी मनाने भुकेला राहिलो. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. प्रीतीची भूक नव्हे तर काय, मध्यान्हीच्या क्षुधेसारखी, मध्यरात्रीच्या निद्रेसारखी, ग्रीष्मातल्या तृष्णेसारखी असलेली प्रीतीची ही भूक मोठी विचित्र असते. जितकी सूक्ष्म तितकीच प्रखर. प्रीतीच्या शारीरिक क्षुधेचे सहज वर्णन करता येते. तारुण्यात पाऊल टाकले की तिचा अनुभव प्रत्येकाला येऊ लागतो. पण प्रीतीची मानसिक भूक तशी नाही. मलाही तिचे स्वरूप स्पष्ट करून सांगता येत नाही. पण मंचकावर देवयानी जवळच झोपली असताना सुद्धा एकटेपणाची जाणीव मला अनेकदा असह्य होई. वाटे, मी कुठल्या तरी निर्जन द्वीपावर येऊन पडलो आहे. त्या बेटातल्या वाळूवर माणसाची पावले कधीच उमटलेली नाहीत. फार काय, पशु पक्षी वृक्ष वेली काही नाही तिथे. अगदी उजाड, अक्राळ विक्राळ खडकांनी भरलेले. त्या खडकांना लाटांच्या चाबकांनी झोडपणाऱ्या रागीट समुद्राने चोहोबाजूंनी वेढलेले. स्मशानात सुद्धा गाणाऱ्या भूतासारखे आवाज करीत जाणाऱ्या चावऱ्या वाऱ्याची तेवढी सोबत असलेले निर्मनुष्य द्वीप होते ते. सूर्याच्या प्रकाशात त्याचा उजाडपणा दुस्सह होई. रात्रीच्या अंधारात त्याला भयानकपणा द्विगुणित होई. अशा भयान एकांतात मला दिवस काढायचे होते. तिथे अष्टप्रहर मला मैत्रीण हवी होती. जिच्याशी बोलून, जिची थट्टा करून, जिला आपले हृदयगत सांगून मी माझे दुःख हलके करू शकेन अशी मैत्रीण मला हवी होती. तिच्या मांडीची उशी करून मी शांतपणे झोपी गेल्यावर पायाला विंचू चावला तरी माझी झोप मोडेल
या भयाने मी हलणार नाही अशी मैत्रीण मला हवी होती. जिला माझी सारी सोनेरी स्वप्ने सांगता येईल आणि ती सांगता सांगता हातून घडलेल्या चुकींची कबुली जिच्यापाशी देता येईल अशी मैत्रीण मला हवी होती. या निर्जन बेटावर काही खायला मिळाले नाही तरी आपण एकमेकांच्या ओठातल्या अमृतावर जगू असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण करणारी मैत्रीण मला हवी होती. मृत्यू मला घेऊन जायला आला तर माझ्या प्रियकराबरोबर मलाही घेऊन चल असे हसत मुखाने काळपुरुषाला सांगणारी मैत्रीण मला हवी होती. देवयानी ही माझी भूक कधीच भागवू शकली नाही. एकदा मी देवयानीला म्हटले, माझी एक इच्छा आहे, पण ती या जन्मी तृप्त होईल असं वाटत नाही. ती हसत म्हणाली, हस्तिनापूरच्या महाराजांना मिळणार नाही असं या जगात काय आहे? मी उत्तरलो, गरिबी. म्हणजे दरिद्री होण्याची तुमची इच्छा आहे? होय. काही वेळा माझ्या मनात येतं, आपल्या राज्यावर कुणीतरी प्रबळ शत्रूनं स्वारी करावी, त्या युद्धात माझा पराभव व्हावा, मग वेश बदलून तू नि मी लपत छपत रानावनात जावं, तिथं गिरीकंदराव राहावं, मी शिकार करून आणावी, तू मांस भाजून त्याचं पक्वान्न बनवावं, मी झाडावर चढून फळं तोडावीत, खाली उभी राहून ती तू वेचावीस, जवळ साप सरसरत गेला तर तू भीतीनं मला आलिंगन द्यावंसं आणि त्यात भीतीपेक्षा प्रीतीचाच भाग अधिक आहे असं मला भास व्हावा. रात्री गुहेत आपण परस्परांचं गाढ चुंबन घेत असताना कुणीतरी काजवा आपल्या मुखापाशी चमकावा आणि वनदेवतेने या चिमुकल्या दीपाच्या प्रकाशात आपलं रहस्य शोधून काढलं म्हणून तू लज्जित व्हावंस. मी आणखी पुष्कळ वेळ असे काहीतरी बोलत राहिलो असतो, पण देवयानी कंटाळून मध्येच म्हणाली, नहुष महाराजांच्या पोटी चुकून जन्माला आलात तुम्ही, कुणातरी कवीच्या घरातच. पण मी नहुष महाराजांचाच पुत्र होतो. मी हस्तिनापूरचा राजा होतो, म्हणूनच तिने माझ्याशी लग्न केले होते. तिचे प्रेम राजवैभवावर होते, राज्ञीपदावर होते, ययातीवर नव्हते. ययाती हे तिच्या इच्छापूर्तीचे एक साधन होते. ही जाणीव मला वारंवार बेचैन करी. पण असे असूनही देवयानीला प्रसन्न ठेवण्याकरिता जे जे करणे शक्य होते ते मी केले. ती आईचा अधिक्षेप करी, शर्मिष्ठेला जीव नकोसा करून टाकी, अहोरात्र आपल्या लहरीप्रमाणे वागे, पण मी तिला कधीही विरोध केला नाही. हा माझा सज्जनपणा नव्हता, दुबळेपणा होता. मला कलह नको होता, दुःख नको होते. शक्य तितके सुखात बुडून जायचे मी ठरविले होते. दिवसा देवयानीचे सर्व दोष माझ्या लक्षात येत, पण संध्याकाळ झाली, रात्र पडली की तिच्या मिलनासाठी मी उत्सुक होई. ते मनांचे मिलन नव्हते हे मला सतत जाणवे, पण मला जे सुख मिळत होते ते सोडायला माझे मन तयार नव्हते. कळत नकळत तिने आपल्या सौंदर्याच्या पाशात मला अडकवून टाकले होते. मात्र माझे कुठलेच दुःख मोकळेपणाने मी तिला सांगू शकलो नाही. आमच्या विवाहानंतर लवकरच वृद्ध अमात्यांचे देवावसान झाले. त्यांचा थोरला मुलगा त्या पदावर आरूढ झाला, पण त्याच्या कर्तृत्वाविषयी मला विश्वास नव्हता. उत्तरेकडे आमच्या सीमेवर दस्यूंचा त्रास होऊ लागला आहे अशा वार्ता क्वचित येत होत्या. एखाद्या वेळी या वार्तांनी माझे मन व्यग्र होई, पण या व्यग्रतेचे कारण देवयानीने मला कधीच विचारले नाही. ते मी तिला सांगितले नाही. माणसाच्या पोटात शिरण्याचा मार्ग त्याच्या हृदयातून असतो हे तिला ठाऊकच नव्हते.